सर आता किंवा ऑपरेशनचा सर्जरीमध्येच एक प्रकार येतो कोलोनोस्कोप. तर ते कोलोनोस्कोपी म्हणजे नक्की काय आहे? त्याच्याबद्दल माहिती द्याल का? कोलोनोस्कोपी ही एक सर्जरी नव्हे, ही एक डायग्नोस्टिक इन्व्हेस्टिगेशन आहे, जी तपासण्याचं अजून एक ॲडेड इन्व्हेस्टिगेशन आपण वापरतो. कधी-कधी काय होत असतं, की पेशंट्सला सिम्प्टम्स असतात, टॉयलेटमधनं रक्त जाणं, खूप जास्त दुखणं. अशा वेळेस आम्ही ज्यावेळेस पेशंट चेक करतो, त्यावेळेस पेशंटला खूप प्रमाणात पाईल्स किंवा फिशर नसतो, तरी पण पेशंटला ब्लिडिंग हे होत असतं. तर त्यावेळेस आम्हाला संशय असतो, की हे जे सिम्प्टम्स आहेत, हे कदाचित मोठ्या आतड्यात तर नाही ना? कारण की क्वचित प्रसंगी मोठ्या आतड्यातील अल्सर्स, मोठ्या आतड्याचे कॅन्सर्स, इथल्या गाठी यातनं पण ब्लिडिंग होऊ शकतं. तर यावेळेस आपला पेशंट बिना डायग्नोसिसचा घरी जायला नको, मिसमॅनेज व्हायला नको, म्हणून आम्ही कोलोनोस्कोपी टेस्ट ऍडवाइस करतो. कोलोनोस्कोपी या टेस्टमध्ये आपण एक फ्लेक्झिबल दुर्बीण आतमध्ये टाकतो ॲनल ओपनिंग थ्रू आणि पूर्ण असं मोठं आतडं बघून घेतो, जेणेकरून हे आजार कॅन्सर म्हणा, अल्सर्स म्हणा, ते मिस होत नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला म्हटलं की तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं का महत्वाचं आहे, कारण की बऱ्याचदा काय होतं की पेशंट्सला रक्तप्रवाह जाणं टॉयलेटमध्ये हे कदाचित कॅन्सरचं पण लक्षण असतं. पण तुम्ही जर उगीच कोणत्या तरी भोंदू डॉक्टरकडे गेलात आणि त्यांना हे निदान झालं नाही, ते आपलं उगीच पाईल्स फिशरची सर्जरी करतात आणि काही दिवसानंतर कळतं की पेशंटला रिलीफ नाहीये, तरी ब्लिडिंग होतच आहे. त्यावेळेस आपण जर तपासणी केली कोलोनोस्कोपी, त्यावेळेस कळतं की पेशंट इज लँडेड विथ अ कॅन्सर ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. सो हे मिसडायग्नोसिस व्हायला नको. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणून मी म्हणतो की सगळ्याच पेशंटला नाही, पण यस काही पेशंटला आम्ही एक्झामिनेशन केल्यानंतर कोलोनोस्कोपी टेस्ट ऍडवाइस करत असतो.